हॅलो, वेलकम टू फूड अँड ब्लॉग. तर हा आहे रविवारचा ब्लॉग, संडेचा ब्लॉग आहे. संडे म्हटलं की सगळं शांत निवांत सकाळ असते, ती जी की खूप सगळ्यांनाच आवडते. तर इथं आज सकाळी सकाळी तर चहाने सुरुवात झाली. चहा एका बाजूला ठेवलेला आहे, पण आज नाश्त्यामध्ये मी काहीही स्पेशल बनवलेलं नाही. रात्रीचा जो मसाले भात होता तोच उरला होता, मग तोच मी आज गरम करून घेणार आहे. आज संडेमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये काही स्पेशल बनवणार नाही. हां, पण जेवणामध्ये मात्र स्पेशल बनवणार आहे. त्यामुळे नाश्त्यामध्ये जास्त वेळ मी घालवणार नाही. असा तरी रविवार शांत निवांत असला तरी तो दुसऱ्यांसाठी असतो. घरातल्या बाईला अजिबात तो निवांतपणा जो असतो ना, तो रविवारी मिळत नाही. इतर भरपूर कामं असतात, त्याचबरोबर एक्स्ट्राची पण कामं असतात आणि त्याचबरोबर घरातल्यांना रविवारच्या दिवशी आणि स्पेशल काही ना काहीतरी खायचंच असतं, वेगळं रोजच्यापेक्षा वेगळं काहीतरी खायचं असतं. त्यामुळे सगळा प्रेशर जो आहे ना रविवारी येतो. त्यामुळे कधी कधी हा रविवारच नको असं वाटतं, मला तर तसंच वाटतं. मग इथं छान असा भात परतून घेतला आणि चहा पण घेतलेला आहे आणि हाच नाश्ता सगळ्यांना मी देणार आहे. त्याच्यानंतर मस्त असा नाश्ता वगैरे घेतल्यानंतर हे शेतातून काल हरभऱ्याची भाजी आणलेली होती. तर ही ओली हरभऱ्याची भाजी आहे, ती आणली होती. तर त्याला मी आता उन्हाला ठेवणार आहे. ही वाळलेली पण भाजी ह्याची वाळलेली पण भाजी होते, त्याचबरोबर ओल्या पानाची पण भाजी छान लागते. तर याच्यातील थोडी मी ओल्या भाजी करण्यासाठी ठेवणार आहे आणि राहिलेली जे पण आहे ती उन्हाला मला लावायची आहे, ठेवायची आहे. तर त्याच्या अगोदर ह्याला चांगलं आपल्याला असं झाडून घ्यावं लागतं, कारण त्याच्यामध्ये आळ्या वगैरे असतात. त्यामुळे मी आता ही सगळी अशी झाडून घेते. हिला धुवू शकत नाही आपण, त्यामुळे अशी झाडून घ्यायची. त्याचबरोबर काही गवत वगैरे असेल तर ती पण मी बघून घेते, असेल तर ते काढून टाकायला. मग ह्याला व्यवस्थित मी बघितलं आणि त्याला उन्हाला ठेवलं. त्याच्यानंतर इथं छान असं ऊन पडलं होतं, म्हणून म्हटलं आता मेथी इथं आपण उन्हाला बसूनच नीट करू द्या. कारण काय होतं आहे, सतत उभं राहून काम करण्यामुळे ना खाली बसणंच होत नाही. म्हणून म्हटलं आज शांत आता मेथीचे पराठे छान असे करायचे. तर मेथी अशी बसून आपण व्यवस्थित उन्हाला नीट करून घेऊया. कारण मेथीचे पराठे करताना फक्त पानं घेतली जातात, काड्या कमी घेतल्या जातात. म्हणून म्हटलं ह्याला खूप वेळ लागणार, मग उभं राहून तर एवढा वेळ शक्य नव्हतं. म्हणून मी शांत बसले खाली निवांत आणि मेथीची पानं पराठ्यासाठी मी करून घेतली. त्याच्यानंतर आले होते इकडं लोणी काढण्यासाठी. तर इकडं बघू शकता, ही जी साई आहे ना, ही माझी 20 दिवसाची साई आहे. साधारणपणे 20-25 दिवसामध्ये मला साई काढावीच लागते. तर इथं पूर्ण असा टोप भरलेला. मग मी शक्यतो रविवारचंच काम करते, कारण खूपच वेळ खाऊ काम आहे लोणी काढणं. पण माझ्याकडे ब्लेंडर असल्यामुळे भांड्यांचा जास्त राडा पडत नाही, एका भांड्यामध्येच होऊन जातं. तर तुम्हाला सांगते, अशा प्रकारे ब्लेंडरनं लोणी काढलं ना पटकन होते, 5 मिनिटामध्येच. तर आता इकडं मी सगळी साय आहे ती काढली एका वेगळ्या पातेल्यात आणि फ्रीजमधलं थंड पाणी आता मी ह्याच्यामध्ये अगोदर घालणार आहे. थंड पाणी घालून मी एकदा ब्लेंडर फिरवणार आणि नंतर साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालणार, जेणेकरून एक 5 ते 10 मिनिटामध्येच आपल्याला छान असा लोण्याचा गोळा तयार होतो. तर आधी मी थंड पाणी घालून फिरवलं आणि आता नॉर्मल टेम्परेचरचं पाणी मी घातलं आणि आता या ब्लेंडरनं मी आता एक 5च मिनिटामध्ये तुम्हाला दाखवते किती छान असा लोण्याचा गोळा येतो. तर थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळे माझं थोडंसं कट्ट्यावरती सांडलं सुद्धा आहे, बघू शकता. तर आता बघा व्यवस्थित आता झालेलं आहे. अजून थोडं वाटलं तर पाणी घालून आणि ब्लेंड केलं मी. आणि इकडं बघा किती छान सुंदर असा लोण्याचा गोळा घट्ट असा तयार झाला आहे. आणि बघू शकता, भांडी तर काहीच माझी भरली नाहीत, फक्त एक पातेलं तेवढंच. बाकी बाकी एक्स्ट्राची भांडी कुठेच नाही. मिक्सरला जेव्हा आपण लोणी करतो ना, तेव्हा किती भांड्यांचा राडा पडतो तुम्हाला माहीतच आहे. आणि ही जी लोण्याची भांडी घासायची म्हणजे त्याला गरम पाणी वगैरे करावं लागतं, त्याशिवाय ते निघतच नाहीत. मग त्यामुळे हे ब्लेंडर मला खूपच बेस्ट आणि कन्व्हिनियंट वाटतं वापरायला. तर मी बाकी कशासाठी त्याचा वापर करत नाही, फक्त लोणी काढण्यासाठीच त्याचा वापर करते. तर खूप छान क्वालिटीचं मला पण ते लागलेलं आहे. आता यामध्ये हे जे निघलेलं आहे ताक, हे सुद्धा आपण फेकून न देता त्याचं मी असं पनीर बनवते. आणि याची पनीरची मी जी रेसिपी बनवली आहे ना, मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्की तुम्हाला शेअर करेन. तर लिंबू पिळलं त्याच्यामध्ये, त्याला उकळी आल्यानंतर, आणि एकदम बघू शकता इतकं छान घट्ट असं पनीर निघलं आहे. जवळजवळ 100-150 ग्रॅमपर्यंत आपल्याला अशा प्रकारे मला पनीर भेटलं. नंतर लोणी मी छान धुतलं 2-3 पाण्याने आणि छान असं निखळ पाणी झाल्यानंतर मग नंतर मी लोणी कडवायला ठेवलं. अशा प्रकारे लोणी छान धुतलं तरच त्याचा
वास येत नाही. आणि जर तुम्हाला जर तसं शक्य असं धुतल्यानंतर थोडं खाऊन बघायचं लोणी. जर कडवाट लागलं तर आणखी धुवायचं, नाहीतर नाही लागलं तर लोणी करायला तूप करायला ठेवायचं. तर आता इकडं तूप तयार झालं. त्याच्यामध्ये मी खाऊचं पान टाकलेलं आहे, त्याचबरोबर तुळशीची पानं टाकले आहेत, लवंग 2 टाकलेलं आहे. त्याने खूप छान सुगंधित असं आपलं घरचं घरगुती तूप तयार होतं. तर इकडं तयार झाले आणि तुम्हाला इकडे दाखवते. ही 1 किलोला वर म्हणजे 1.25 किलोची माझी भरणी, एवढं तूप मला भेटतं बघा. एका महिन्याला एवढं तूप माझं निघतं 20-25 दिवसाच्या साईजचं. तर अशा प्रकारे छान खमंग असं तूप काढलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा.